नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडच्या नेताजी चौकात ट्रकवरील ताबा सुटल्याने 12 गाड्यांना उडवले. ठाणे बीजे हायस्कूलची पुनर्बांधणी आचारसंहितेमुळे प्रलंबित. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथे पेट्रोल पंपाच्या टाकीला आग लागल्याने पंपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथे जीजी सर्व्हिस स्टेशन या पेट्रोल पंपाच्या टाकीला रात्री अचानक आग लागली होती. या आगीमुळे पेट्रोल पंपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही आग विझवण्याकरता ठाणे अग्निशमन दलाचे 3 बंब आणि 4 पाण्याच्या टाक्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र या आगीमुळे पेट्रोल पंपाच्या जवळील घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात रात्री वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव येथील वाहतूक बंद केली होती. आगीवर केमिकल फोम आणि पाणी यांच्या सहाय्याने नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलास यश आले. ठाण्यातील आगीच्या घटना लक्षात घेता अग्निशमन स्थानकाच्या संख्येत वाढ करण्याची आवश्यकता असल्याचे ठाणेकरांनी यावेळी म्हटलंय. S9 न्यूज ठाणे. ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आयोजित तैलचित्र प्रदर्शनास शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी दिली भेट. संतांची शिकवण प्रत्येक जनमानसात रुजविणारे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जीवनावर आधारित तैलचित्र प्रदर्शनाचे आयोजन 27 फेब्रुवारी ते 26 मार्च दरम्यान खारेगाव येथे केले आहे. धर्माधिकारी कुटुंबियाने निस्वार्थीपणाने केलेल्या सामाजिक जनजागृती कार्यावर प्रकाशझोत टाकण्याकरता तैलचित्र प्रदर्शन येथे भरविले आहे. आज या प्रदर्शनात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासह ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे, आमदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, शिवसेना उपनेते अनंत तरे यांसह इतर शिवसैनिक, नगरसेवक येथे उपस्थित होते. त्यांनी प्रदर्शनातील तैलचित्रांची यावेळी पाहणी केली. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा सत्कारही येथे करण्यात आला. तसेच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून नानासाहेबांना भेटण्याची संधी आपल्याला मिळाली असल्याचे सांगत त्यांच्या कार्याची थोरवी वर्णावी तितकीच थोडी आहे असे म्हटले. तसेच प्रदर्शनातील कलाकारांचे कौतुकही त्यांनी केले. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बबनराव घोलप यांच्या उमेदवारीबाबत वेळ आल्यास शिवसेना फेरविचारणा करेल असे वक्तव्यही त्यांनी यावेळी केले. त्याच्यावरती सगळ्यावरती जे काय करायचं ते आम्ही 1-2 दिवसात करू. उमेदवार बदलण्याची आवश्यकता असेल तर उमेदवार सुद्धा बदलू. तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. पॅरोलची मुदत संपल्याने अखेर संजय दत्त जाणार पुण्याच्या येरवडा जेलमध्ये. अभिनेता संजय दत्तची 3 महिन्यांची पॅरोलची मुदत शुक्रवारी अखेर संपली आहे. आज सकाळी पुण्याच्या येरवडा जेलसाठी रवाना झालेले दत्त यांनी आणखी पॅरोलची मागणी करणार नाही असे म्हटलं आहे. कारण जेलच्या नियमानुसार पॅरोलची अविधीचा उपयोग त्यांनी केला. सलग दुसऱ्यांदा ते जेलमधून बाहेर होते. याआधी संजय दत्तला ऑक्टोबर 2013 मध्ये 14 दिवसांची फरलोह मिळालेली, ज्यामध्ये त्यांना 14 दिवसांचा अतिरिक्त वेळ वाढवण्यात आला होता. यावेळी 21 डिसेंबरला पॅरोल मिळालेला आपली पत्नी मान्यताची प्रकृती खराब असल्यामुळे त्यांनी परत अतिरिक्त मुदत त्यांनी घेतली होती, जी आज संपली आहे. संजय दत्तला सध्या VIP ट्रीटमेंट दिल्यामुळे सरकारवर आलोचना करण्यात येत आहे. यावर महाराष्ट्र सरकार पॅरोलच्या नियमांमध्ये बदल करण्याचा विचार करीत आहे. 12 मार्च 1993 झालेल्या मुंबई बॉम्ब ब्लास्टमध्ये बेकायदेशीररित्या हत्यारे सापडल्यामुळे त्यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. S9 न्यूज ब्युरो. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत
घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुलुंडच्या नेताजी चौकात भरधाव ट्रकने 12 गाड्यांना उडवले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. रात्री 12:30च्या दरम्यान मुलुंड कॉलनीमधील नेताजी चौकामध्ये चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेलेल्या ट्रकने 12 गाड्यांना धडक दिली आहे. यामध्ये तब्बल 12 गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. MH46 F1616 नंबरच्या ट्रक चालकाने LBS मार्गावरील छेडा पेट्रोल पंपाच्या रेलिंगला धडक दिली. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांच्या भीतीने ट्रक चालकाने हा ट्रक मुलुंड कॉलनीच्या दिशेने पळवला. वेगात जाणारा ट्रक नेताजी चौकात नियंत्रणाबाहेर गेल्याने 9 मोटर गाड्या व 2 मोटरसायकली आणि एका छोट्या टेम्पोला या ट्रकने धडक दिली आहे. त्यानंतर या ट्रकने अखेर साकेत सोसायटीच्या गेटलाही धडक दिली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून स्थानिकांच्या गाड्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ट्रक चालक अखिलेश जयस्वाल याला मुलुंड पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याचेही आढळून आलं आहे. निष्काळजी ट्रक चालकामुळे नेताजी चौकातील वाहनधारकांचे आर्थिक नुकसान झाल्याची प्रतिक्रिया रहिवासी मुकेश सजदा यांनी S9शी बोलताना दिली. ये जो आप देख रहे हैं पीछे, ये काफ़ी बहुत मेजर एक्सीडेंट हुआ है जो कल 12:30 बजे हुआ. जस्ट इन फ्रंट ऑफ माई आईज आई वॉज जस्ट अवेक एंड टू हैव माई डिनर, और इतने में मुझे पूरा आवाज़ सुनाई दिया एंड पता चला कि ये ट्रक ने आके यहाँ पे पूरा तहस नहस कर दिया. एंड थोड़ी देर के बाद पता चला कि ये यहाँ से नहीं, ये छेड़ा पेट्रोल पंप से करते हुए आ रहा है. फर्स्ट ही स्टार्टेड बैंगिंग द पेट्रोल पंप. जब कुछ लोगों ने उनका पीछे किया ट्रक वाले के पीछे, तो वो डर गया कि शायद मेरे को पकड़ने के लिए आ रहे हैं. एंड जस्ट बिकॉज ही इज़ ओनली 21 ईयर्स ओल्ड एंड उसके पास लाइसेंस नहीं है, वो और घबरा गया और गाड़ी और फास्ट चलाने लगा. मे बी ही लॉस्ट कंट्रोल ऑन दिस कॉर्नर and he started banging all the vehicles aside. It was good that yesterday was the match between India and Pakistan. Nobody was on the road. अगर कोई होता तो by grace of God कोई तो मर जाता था. And there is no safety here. इतनी बड़ी ट्रक्स भी यहाँ पे आ जाती है, whereas ये सिंगल रोड है. हमने इतनी एप्लीकेशंस डाली है कि इसको वन वे कर दो, बट कुछ हो नहीं रहा है. हर एक बिग शॉट आता है यहाँ पे, प्रॉमिसेस करके जाता है एंड एवरीथिंग इज इन वेन. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ शिंदेसह प्राची मुळे, S9 न्यूज, मुंबई. ठाण्यातील BJ हायस्कूल इमारतीची पुनर्बांधणी आचारसंहितेमुळे अखेर पुन्हा एकदा प्रलंबित. ठाणे शहरातील प्रतिष्ठित असे BJ हायस्कूलचे नामावशेष हे सध्या कालानुरूप होत चालले आहे. बैरामजी या पारशी विश्वासाने केवळ शैक्षणिक हेतू साध्य करण्याकरता स्वतःची जमीन व बंगला वजा इमारत सरकारला 1980 साली ठाणेकरांना दान दिली. गेली 100 वर्षे राज्याची व देशाची सेवा करणारे अनेक नामांकित तज्ज्ञ या शाळेचे विद्यार्थी आहेत. लोकमान्य टिळक, क्रिकेटपटू खंडू रांगणेकर, स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी तामणे, माजी महापौर अशोक राऊळ अशा अनेक प्रभूती या शाळेने घडवल्या आहेत. अनेक आमदार, खासदार, महापौर, नगरसेवक, डॉक्टर, वकील, शिक्षण तज्ज्ञांनी या शाळेतून शिक्षण प्राप्त केले आहे. आयडियल स्कूल म्हणून प्रतिष्ठित अशा या शिक्षण संस्थेची सध्या दुर्दशा झाली आहे. 1980 साली ही ऐतिहासिक वास्तू पुनर्निर्माण करण्याकरिता जमीनदोस्त करण्यात आली असून यातील 25 ते 30 लाखाचे लाकडी साहित्य PWT मार्फत विल्हेवाट लावल्याची माहिती माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विजय दफ्तरवार यांनी दिली आहे. युनिव्हर्सिटी नाही, ती शाळेची इमारत आता अस्तित्वात नाही आहे. 1984 साली तोडून टाकली शाळा आहे, पाडून टाकली शाळा आहे. आणि त्या शाळेचं पूर्वत स्वरूप अत्यंत म्हणजे नंबर 1ची शाळा होती ती. त्या शाळेमध्ये दत्ताजी तामणे, लोकमान्य टिळक, सावरकर, माजी कसोटीपटू खंडू रांगणेकर, माजी महापौर मोहन गुप्ते असे विविध आता शिकून गेलेले आहेत.
त्या शाळेमध्ये प्रवेश घेताना एंट्रन्स एक्झामिनेशन व्हायची आणि ती एकच अशी शाळा होती की ज्याच्यामध्ये कॉमर्सचे विषय शिकवले जायचे. आज झेडपीची अंडर असलेली शाळा 1984 साली तोडून टाकलेली आहे आणि ती शाळा आता कन्या शाळेमध्ये भरवली जाते आणि 200 ते 250 मुलं फक्त आहेत. त्या शाळेमध्ये सुद्धा आता कन्या शाळेमध्ये एका वर्गामध्ये 2-2 वर्ग बसवले जातात. आम्ही विजय हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एक संघटना स्थापन केली, तिथं रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि सुमारे 2005 सालापासून या शाळेच्या पुनर्बांधण्याच्या कामासाठी आम्ही शासनाच्या मागे लागलो. तेव्हा आता मागून इतके वर्ष मागे लागल्यानंतर 2005 सालीपासून आम्ही करतो आहे काम. त्या कालच्या मीटिंगमध्ये एक असं चित्र आम्हाला दिसलं की सगळा बिल्डिंगचा प्लॅन आमच्या शाळेचा तयार झालेला आहे ग्राउंड+5चा आणि मे एंडनंतर सगळं टेंडरिंग वगैरे होऊन त्या शाळेच्या पुनर्बांधण्याच्या कामाला सुरुवात होईल. गेल्या अनेक वर्षापासून बीजे हायस्कूल पुनर्बांधणी मंच, ठाणेकर सतर्क नागरिक, सरकार दरबारी आणि जिल्हा परिषदेकडे याचा पाठपुरावा करीत आहेत. सध्या ही शाळा जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेमध्ये भरवली जात आहे. शाळेचा शैक्षणिक दर्जा कालानुरूप खालावत चालला असून जिल्हा परिषद अखेर शाळेच्या पुनर्बांधणीकरता 5 कोटीचा निधी मंजूर केला आहे. मात्र 26 वर्षापासून प्रलंबित असलेले हे शाळेचे विकास काम आता आचारसंहितेमुळे पुन्हा एकदा प्रलंबित राहिल्याची माहिती माजी महापौर अशोक राऊळ यांनी दिली आहे. माजी विद्यार्थी संघाने गेली कित्येक वर्ष सातत्याने चळवळीच्या माध्यमातून वारंवार शिष्टमंडळाच्या माध्यमातून या लोकांना, संबंधित लोकांना, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना, त्यांच्या ताब्यात आता ही शाळा आहे, त्यांना वारंवार भेटून या शाळेचं बांधकाम लवकर चालू होण्याच्या संदर्भात वारंवार भेटी घेऊन आम्ही हा प्रश्न तडीत लावण्याचा प्रयत्न केला आणि सांगायला आत्ता आनंद वाटतो की या शाळेचं बांधकाम, मला असं वाटतं की आचारसंहितेमुळे थोडासा विलंब होत आहे, पण आचारसंहिता संपल्याबरोबर या शाळेचं बांधकाम चालू होईल आणि या शाळेची जी निकड आहे या परिसरातील लोकांना ती पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे असं मला माजी विद्यार्थी संघाने वारंवार केलेल्या चळवळीच्या आणि आंदोलनाचा हेच मोठं यश आहे असं मला सांगावंसं वाटतं. आणि हे सर्व करत असताना आमच्या सध्याचे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री विजय दप्तरदार यांच्याबरोबर आम्ही काम करतो, परंतु त्यांनी सातत्यपूर्ण हे आंदोलन पुढे नेण्याचा प्रयत्न करून हेही काम मार्गी लावण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे हे सांगण्यात मला फार अभिमान आहे. आता मात्र याची दखल न घेतल्यास यापुढील पाऊल उग्र असेल असा इशाराही माजी विद्यार्थी संघाकडून सध्या देण्यात येतोय. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात
घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. वर्ल्ड T20 क्रिकेट स्पर्धेत भारताने विजयी सलामी देताना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला हरवले. T20 वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानला काल 7 विकेटने हरवलं आहे. पाकिस्तानने भारताला 131 रनांचं आवाहन केलं होतं. भारताचे क्रिकेटियर विराट कोहली व सुरेश रैना यांच्या धुवांधार खेळीने 66 रन बनवून जिंकले. भारतीय कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकून पाकिस्तानला पहिली बॅटिंग दिली, तर पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 130 रन 7 विकेटमध्ये लक्ष्य होते. भारतीय टीममधून पहिल्यांदा रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी जोरदार सुरुवात केली. धवन आणि रोहित बाद झाल्यावरती भारतीय टीमने युवराज सिंगला मैदानात पाठवलं, पण युवराज 12 रन काढून आऊट झाला. परंतु भारताचा कॅप्टन विराट कोहली आणि सुरेश रैना यांची जोरदार सुरुवात झाली. त्यांच्या खेळीखाली भारताने T20 मॅच जिंकली, तर 23 मार्च 2014ला वेस्ट इंडिज विरुद्ध इंडिया अशी मॅच पुन्हा एकदा रंगणार आहे. S9 न्यूज मुंबई. अडवाणी युग संपले नाही तर सामनाच्या संपादकीयमधून उद्धव ठाकरेंनी केली अडवाणींची पाठराखण. नरेंद्र मोदींना भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केल्यापासून पक्षामध्ये वरिष्ठांना डावलणे सुरू झालं आहे. लालकृष्ण अडवाणींसारख्या वरिष्ठ नेत्यालाही यामध्ये डावलण्यात आले आहे. मध्यंतरीच्या नाराजी नाट्यानंतर लालकृष्ण अडवाणींना भोपाळऐवजी गांधीनगरमधून तिकीट मिळाल्याने ते पुन्हा एकदा नाराज झालेत. भारतीय जनता पक्षामध्ये अडवाणींसारख्या बुजुर्ग नेत्याला मुद्दाम डावलून अपमानित करण्याचे धोरण काही काळापासून योजनापूर्वक आखल्याचे दिसून येत असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी सामनाच्या संपादकीयमधून केली आहे. लालकृष्ण अडवाणींसारख्या नेत्याला वारंवार नाराज करून मनधरणी करण्याच्या खेळावर उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. लालकृष्ण अडवाणींसारख्या ज्येष्ठांशी जनतेचे नाते तुटलेले नाही, तर सध्या राजकारणात घडत असलेल्या भल्याबुऱ्या प्रसंगाच्या तुलनेत अडवाणींची गोष्ट छोटी वाटत असली तर यानंतर मोठी दुर्घटना घडू शकते. वेळ निघून गेल्यावर ताळ्यावर येण्यात अर्थ नसतो हे कुणीच विसरू नये. गोष्ट छोटी, दुर्घटना मोठी, अशी सूचना भाजपला देत अडवाणींचा योग्य मानसन्मान राखावा. त्याचबरोबर अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या नाराजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जात आहे आणि याचा मोठा परिणाम होत असल्याचेही उद्धव ठाकरेंनी या संपादकीयमधून म्हटले. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडच्या नेताजी चौकात ट्रकवरील ताबा सुटल्याने 12 गाड्यांना उडवले. ठाणे विजय हायस्कूलची पुनर्बांधणी आचारसंहितेमुळे प्रलंबित. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात
घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.